एखाद्या रुग्णाला पॅरालिसिस झाला तर आपण बघतो की त्याची एक बाजू ही डॅमेज होते. हं. काहींच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसतो, काहींच्या हातावर, काहींच्या पायावर. तर हे कायमस्वरूपीच रुग्णाला घेऊन संपूर्ण आयुष्य काढायचं आहे का अशीही काही ट्रीटमेंट आहे या आजारावर, की त्याचा चेहरा किंवा त्याचा डोळा किंवा हात आपण म्हणूयात, हे अवयव बरेही होऊ शकतात? ओके. आता मी एवढ्या वर्षाच्या अनुभवात एवढं असं काही पाहिलेलं आहे, की लोकांच्या मनात जो पण काही असतो गैरसमज, की चेहऱ्याचा पॅरालिसिस किंवा हाताचा, पायाचा, तो मेंदूमुळेच होतो असं काही नाही. जो चेहऱ्याचा पॅरालिसिस असतो, तो मोस्टली फेशियल नर्व्ह असते ते त्याच्यामुळे होतो. त्याला बेल्स पाल्सी असे म्हणतात. तो जो चेहऱ्याचा जो पॅरालिसिस असतो, तो जर सुरुवातीच्या काळात तुम्ही योग्यच फिजिओथेरपी केली, स्टिम्युलेशन केलं, ॲक्युपंक्चर केलं, आयुर्वेद पंचकर्म केलं, तो चेहऱ्याचा पॅरालिसिसचा चांगला होऊ शकतो आणि हं, रुग्ण हा पहिल्यासारखा पूर्ण त्याचं चेहऱ्याचे जे पण काही हावभाव आहे, ते सगळं काही येऊ शकतात. हं. काही आजारामध्ये कसं होतं, की मेंदूचा जो भाग डॅमेज झाला असेल, म्हणजे जर आपण जे काही पाहतो, नजर वगैरे सगळ्या गोष्टी किंवा तर ते नजर काही लोकांची नजर जाते पॅरालिसिसमध्ये. हां. हो. मग ते ऑसिपिटल लोब म्हणजे मेंदूमध्ये जसं मी तुम्हाला सांगतो एक सोपं उदाहरण, जसं एखाद्या घरात 5 लोकं आहे. एखादा व्यक्ती आहे, तो जो काम करतो, घरात पैसे कमवून आणतो. एखादी गृहिणी आहे, ती स्वयंपाक करते आणि जेवण खाऊ घालते. एखादा मुलगा आहे, तो मुलगा शाळेत जातो हं, किंवा मुलगी आहे, ती कॉलेजला जाते. जर समजा एखादं पूर्ण कुटुंब तसंच आपला मेंदूचा भाग आहे. हं, तर मेंदूच्या भागात जसे लोब आहेत, तर त्या लोबनुसार प्रत्येक ठिकाणी वेगळे काम मेंदू करत असतो. हं, तर जो एखादा व्यक्ती समजा आता एखादी गृहिणी आजारी पडली घरात, तर फक्त आपलं जेवणाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हं. पण बाकीचा जो व्यक्ती कामाला जातो, तो इन्कम आणून देऊ शकतो. जो व्यक्ती कॉलेजला जातो, तो कॉलेजचं काम करतो किंवा जो शाळेत जातो, तो शाळेचं काम करतो. फक्त मग आपलं ह्या ठिकाणी काय हॅम्पर होतं, फक्त आपलं जेवण नाही भेटणार आपल्याला. तसंच मेंदूचं असतं, ज्या भागात मेंदूचा डॅमेज झालं, तर तो भाग काम करणं थांबवतो. मग तो भाग काम करण्यासाठी आपण जे पण काही करतो, म्हणजे एक प्रकारे आता समजा ती तुम्हाला मी उदाहरण सांगितलं सोपं गृहीचं. मग आपण दुसऱ्याकडून एक तर जेवणाची सोय करतो किंवा ते दुसरं कोणीतरी ते स्वयंपाक करतं आणि बाकीच्यांना जेवण भेटतं. तसंच मेंदूचा दुसरा भाग हा काम करायला घेतो. मग तो काम करायला कधी घेतो? ज्यावेळेस आपण फिजिओथेरपी करतो, आयुर्वेद पंचकर्म करतो, ॲक्युपंक्चर करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस मेंदूला कळतं, की हे भाग, अवयव हे जिवंत आहे. याचं आपण काम केलं पाहिजे. मग ते हळू सुरळीत होतात. मग त्यासाठी या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचं फिजिओथेरपी आहे. फिजिओथेरपी ही जर केली, तर रुग्ण हा पहिल्यासारखा होतो. ओके. आता तुम्ही फिजिओथेरपीचा उल्लेख केलाय, पण आजकाल जेव्हा पेशंटला हा त्रास होतो, तेव्हा नेमका चांगला फिजिओथेरपिस्ट निवडायचा कसा? हाही पेशंटसमोर प्रश्न असतो. कारण जागोजागी आपण बघतो, की सेंटर्स आहेत किंवा फिजिओथेरपीचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या रुग्णाला योग्य ट्रीटमेंट मिळते किंवा त्याच्या आजारानुसार, त्याच्या शरीरानुसार त्याला ती ट्रीटमेंट मिळते, हे त्याला नेमकं कसं कळेल आणि पेशंटनेही ते कसं ओळखावं? अ, मी तुम्हाला आता जसं मागे सांगितलं, की जे फिजिओथेरपीचे डॉक्टर असतात, तर ते डॉक्टरांचं शिक्षण डॉक्टरांसारखं 5.5 वर्षाचं शिक्षण असतं. हं. त्याच्यानंतर न्यूरो फिजिओथेरपी त्याच्यासाठी ते 3 वर्ष असतं शिक्षण. मग हे जे पण काही डॉक्टर असतात, त्यांना एवढे वर्ष फक्त हातपाय कसे हलवायचे, व्यायाम कसे घ्यायचे, फोर्सफुली किती अप्लाय करायचा, किती नाही करायचा, या सगळ्या गोष्टी ते ठरवतात. पेशंटला उभं कसं करायचं, चालवायचं कसं, हे ते डॉक्टर ठरवतात. जे डॉक्टर सर्टिफाईड फिजिओथेरपिस्ट असेल डॉक्टर, त्यांच्याकडूनच तुम्ही फिजिओथेरपी केली पाहिजे. हां. तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. नाहीतर तुम्हाला फायदा होणार नाही, फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. त्याचप्रमाणे जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील, जे खरंच आयुर्वेदिक डॉक्टर आहे किंवा ज्यांचं डिग्री झाली आहे, त्यांच्याकडूनच तुम्ही पंचकर्म करा किंवा आयुर्वेदिक औषधं वगैरे घ्या. खूप ठिकाणी आमचा अनुभव असा पण आला आहे, की काही लोकं बोलतात, की आम्ही काही गावठी औषध घेतली, आयुर्वेदिक औषध घेतली. हं. पण त्यांना माहिती नसतं, की त्याचा फायदा काय, तोटा काय. मग जे डॉक्टर सर्टिफाईड डॉक्टर असतात, त्यांच्याकडून तुम्ही उपचार घेतला, तो आयुर्वेदिक उपचार असो किंवा फिजिओथेरपी असो, हं. ते केलं तर तुमचा रुग्ण पहिल्यासारखा होऊ शकतो. बरोबर आणि आत्तापर्यंत तुम्ही नाशिक पॅरालिसिस सेंटरच्या माध्यमातून अगदी हजारो रुग्णांना बरं केलंय, त्यांच्यावर तुम्ही उपचार केलेत. तर ज्या रुग्णांना माहीत नाहीये किंवा आपले जे प्रेक्षक आहेत, जे पहिल्यांदा आज या पॅरालिसिस सेंटरबद्दल ऐकतायत, तर त्यांना माहिती व्हावी यासाठी आपल्या सेंटरमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी पेशंटला मिळतात आणि साधारण किती पेशंट आपल्याकडे आत्तापर्यंत येऊन गेलेत आणि त्यांची राहण्याची किंवा ट्रीटमेंटची सोय नेमकी कशी आहे? अ, आमचं जे पण काही नाशिक पॅरालिसिस सेंटर आहे, ते पूर्ण एका क्षेत्रामध्ये आहे. तर आमच्या नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये सर्वात महत्त्वाचं मी जसं सांगितलं फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म, ॲक्युपंक्चर हे असं सगळं एकाच ठिकाणी होतं. या आजाराला ज्या गोष्टी लागतात म्हणजे नर्सिंग केअर, इमर्जन्सी काय मेडिसिन मॅनेजमेंट असेल, त्या सगळ्या गोष्टी आमच्या पॅरालिसिस सेंटरमध्ये होतात. आमच्या जे पण काही पेशंट येतात, सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल खूप पेशंटला नाकामध्ये नळी असते जेवणासाठी हां. किंवा युरिन बॅग असते. लघवीची नळी असती. तर हं, असे तुम्ही रुग्ण बघितले असेल, तर यांना मोस्टली लघवीचं इन्फेक्शनचा धोका असतो. हं, परत त्यानंतर जे काही आरटी असते पेशंटला, जेवणाची नळी, हं. तर कधी-कधी रुग्णाचे नातेवाईक काय करतात, की घरी असल्यावर त्यांना तोंडाने द्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे निमोनिया होऊ शकतो.
असं जे पण काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात ते पण मॅनेज करण्यासाठी आमच्याकडे टीम आहे डॉक्टरांची, त्या सगळ्या काही गोष्टी करतात. आमची दैनंदिनी कशी असते की रोज सकाळी पेशंट उठवलं जातं, त्याची नर्सिंग केअर केली जाते, आमचे मामा मावशी करतात. त्याच्यानंतर आमच्याकडे फिजिओथेरपी होती. फिजिओथेरपीचं सेशन आमचं चालतं सकाळी 8 वाजेपासून 1 वाजेपर्यंत. हं. त्या दरम्यान आम्ही पेशंटकडून आमच्याकडे सगळे अद्ययावत इक्विपमेंट्स आहे, जेवढे पण काही रोबोटिक आहे त्या सगळ्या काही सुविधा आहे आमच्याकडे, ज्या पॅरालिसिसच्या पेशंटला गरजेच्या असतात त्या. हं. त्यानंतर ॲक्युपंक्चर, स्टिम्युलेशन होतं. त्यानंतर पंचकर्म होतं. पंचकर्मासाठी पण आम्ही एक 7 दिवसाचं पंचकर्माचं एक ठरवलेली चिकित्सा आहे. तर त्याच्यानुसार आमचे जे काही माणसं आहेत ते पंचकर्म करत असतात. त्या पंचकर्मामध्ये पण आपण सगळ्याच पेशंटला एकसारखंच ट्रीटमेंट करत नाही. त्यांच्या नाडी परीक्षण करून आपण ठरवतो की ह्या रुग्णाला काय देणं गरजेचं आहे. परंतु स्नेहन, स्वेदन हे तर सगळ्याच पेशंटला आम्ही मोस्टली करतो. त्याच्यानंतर विरेचन कोणाला द्यायचं किंवा बस्ती कोणाला द्यायची, शिरोधारा कोणत्या व्यक्तीला करायची, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवत असतो. स्पायनल कॉर्डचे पेशंट असेल त्यांना कटिबस्ती करणं, जानुबस्ती, या सगळ्या ज्या पण काही आयुर्वेदिक गोष्टी सांगितल्या आयुर्वेदात शास्त्रात त्या सगळं काय आम्ही करत असतो. त्यानंतर दुपारी पेशंटला आराम असतो. त्यानंतर परत संध्याकाळी आम्ही फिजिओथेरपी स्टार्ट होती. असं आमच्याकडे दिवसभरातून कमीत कमी 3 वेळा फिजिओथेरपी होती, 1 वेळा पंचकर्म होतं, ॲक्युपंक्चर होतं. अशा सगळ्या गोष्टी आम्ही एकाच छताखाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. एकंदरीतच पॅरालिसिस पेशंटने नेमकी काळजी कशी घ्यायची किंवा दैनंदिन जीवनामध्ये असे काही बदल आहेत का, की ते आपण आपल्या रुटीनमध्ये करायला हवेत, जेणेकरून भविष्यातला हा जो धोका आहे, तो आपल्याला कमी करता येऊ शकतो? आता बघा पॅरालिसिस आजारामध्ये काय काळजी घेतली पाहिजे झाल्यानंतर. तर ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होता, घरी येतात, तर अशा रुग्णांना जर नळी असेल तोंडाची, जेवणाची, तर तुम्ही बळजबरी करू नका की त्यांनी खाल्लं हां. पाहिजे. किंवा काही लोकांचं काय धारणा असते की यांनी जर खाल्लं तर हे लगेच चालायला लागतील किंवा यांना ताकद येईल. हं. परंतु असं नसतं की अन्ननलिका आणि श्वसननलिका ह्या जवळ असतात. पण ज्या पण रुग्णाला मेंदूच्या ज्या भागात डॅमेज झालं असतं त्याच्यानुसार त्यांना गिळायला त्रास होत असतो, म्हणून ती नळी टाकली असते. कालांतराने तिथला व्यायाम करून, बाकीच्या गोष्टी करून, आयसिंग करून त्या गोष्टी आपण आरटी काढू शकतो. पण त्याला पण एक पिरियड लागतो, त्याला एक वेळ लागतो. पण जर तुम्ही फोर्सफुली करत गेलात तर पेशंटला आपल्याला चांगलं होण्यापेक्षा निमोनायटिस होतो, निमोनिया होतं, कफ होतं, मग त्यांना पुन्हा ॲडमिट करावं लागतं. हं. आता खूपदा काय होतं, लघवीची नळी असते ती ओढली जाती, ताणली जाती, मग त्याच्यामुळे पण इन्फेक्शन होतं, ब्लिडिंग होती, हे पण कॉम्प्लिकेशन होतं. ऑलरेडी हं. पेशंटला मी जसं तुम्हाला सांगितलं की इन्फार्क्ट झालेला असतो आणि त्यांना रक्तपातळीच्या गोळ्या चालू असतात. अशा वेळेस हं. जर लघवीची नळी ओढली गेली, ताणली गेली, तर रुग्णाला पुन्हा ब्लिडिंग चालू होती. मग ते खूप कॉम्प्लिकेशन होतं, पुन्हा हॉस्पिटल ॲडमिट करावं लागतं. तर हं. जे पण काही पेशंट पॅरालिसिसच्या घरी असतील तर अशा रुग्णांनी काय केलं पाहिजे की जर आर-टी असेल त्याची काळजी घेतली पाहिजे. प्रोपटूप करूनच त्यांना आर-टी फिट दिलं पाहिजे. त्याच्यानंतर लघवीच्या नळीची पण काळजी घेतली पाहिजे. उभं करताना, चालवताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी केली, प्रॉपर फिजिओथेरपी केली, तर पेशंट तुमचं चांगलं होऊ शकतो. अच्छा. आणि आपण असेही पेशंट बघतो, की त्यांचं तोंड हे वाकडं होतं किंवा इतका तो पक्षाघात अ, गंभीर असतो, की पुन्हा पूर्ववत तो रुग्ण होईल की नाही याची पण गॅरंटी नसते. तर या सगळ्या ट्रीटमेंटने पुन्हा त्यांचे जे अवयव आहेत ते व्यवस्थित होऊ शकतात? आता बघा, जे तुम्ही तोंडाचा उल्लेख केला, तर मोस्टली बेल्स पाल्सीमध्ये तोंड वाकडं होणे हा एक होतं. तर अशा रुग्णाला 1 महिना ते 3 महिने जर आपण कंटिन्यू फिजिओथेरपी, स्टिम्युलेशन या सगळ्या गोष्टी केल्या, तर ते पूर्ववत होऊ शकतं. आणि तुम्हाला मी जसं सांगितलं, की जसं मेंदूच्या जेवढे पण रक्तवाहिन्या असतील, त्याच्यात जर रक्ताची गुठळी आली किंवा रक्तस्राव झाला, तर पॅरालिसिस होतो. पण बेल्स पाल्सीमध्ये जेवढी पण आपली फेशियल नर्व्ह असते, त्याला एक तर सूज आली किंवा कुठलं व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा अननोन रिझन असेल, तर होऊ शकतं. चेहऱ्याचा जो पण काही लकवा असतो किंवा चेहऱ्याचा पॅरालिसिस असतो तो, हं. आणि तो चांगला होतो. पण तसं बाकीच्या आजारामध्ये जसं तुम्ही मला विचारलं, की हाताची, पायाची ताकद पुरवत होती का? हं. पुरवत येऊ शकतं का? तर मी कोणत्याच पेशंटची आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही पेशंटला गॅरंटी दिलेली नाही किंवा काहीच सांगितलेलं नाही, की तुमचा पेशंट 100% चांगला होईल. फक्त आम्ही काय सांगतो, की आम्ही प्रयत्न करू. मेंदूच्या कोणत्या भागात डॅमेज झालेले आहे हं, हं. किंवा मेंदूचा कोणता भाग अफेक्टेड आहे किंवा हं. तो भाग जो काही काम करत होता, त्याच्यावर नियंत्रण होतं, तर तो भाग हं, हं. अफेक्ट झाला आहे. हं. तर तो किती वेळात नीट होऊ शकतो, काय होऊ शकतं, हे वेळच ठरवू शकते. आणि बरोबर. सर्वात महत्त्वाचं, बाकीच्या आजारामध्ये मेडिसिन दिली का पेशंटवर ते ॲक्ट होतं आणि पेशंट चांगला होतो. हं. पण पॅरालिसिस हा आजार असा आहे, याच्यामध्ये डॉक्टरचं काम 20% हं. आणि पेशंटचं काम 80%. म्हणजे व्यायाम, फिजिओथेरपी वगैरे पेशंटला उभं करणं, पेशंटला चालवणं, याच्यासाठी पेशंटला स्वतः एफर्ट्स घ्यायचे. याच्यात डॉक्टरांचा रोल कमी असतो, याच्यात फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांचा रोल जास्त असतो. जेवढी पेशंटची इच्छाशक्ती असेल तरच पेशंट चांगलं होऊ शकतं. आणि मेंदूच्या कोणत्या भागात डॅमेज झालं त्याच्यावर अवलंबून असतं की पेशंट किती नीट होईल. हं. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, आता तुम्ही विचारलं होतं की 2 एकसारखेच पेशंट असतील, त्यांना हं. एकाच ठिकाणी डॅमेज झाला असेल, दोघांची सेम केस असेल, परंतु एकाची इच्छाशक्ती जास्त असेल, तो हं, स्वतःहून हं. जास्त करत असेल किंवा तो मेहनत घेत असेल, तर असा रुग्ण नीट होणारच. पण हां. जो एखादा व्यक्ती आपण त्याला उभं करण्यासाठी, चालवण्यासाठी सांगतोय आणि तो खाली बसण्यासाठी ताकद लावतोय, तर मग अशा रुग्ण नीट होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
आणि जो पण पॅरालिसिसचा पेशंट असतो त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे 6 आठवडे असतात त्याच्यामध्ये फास्ट प्रोग्रेस होती. म्हणजे पेशंट चांगला होण्याचे जास्त चान्सेस असतात. हं, हं, हं. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने, त्याच्यानंतर 1 वर्ष. हं, 1 वर्षानंतर पॅरालिसिस पेशंट चांगला होतो, पण त्याचा रिकव्हरीचा रेट हा प्रत्येक एका महिन्याला 1% एवढाच असतो. आणि हं. सगळेच पेशंट पहिल्यासारखे होतील असं नसतात. ज्या पेशंटला जर मेंदूच्या कमी भागात झालेला असेल, तर तो पेशंट पहिल्यासारखा होऊ शकतो. परंतु जो जास्त डॅमेज झाला असेल, तर तो रुग्णाच्या हाताला किंवा फाईन मूव्हमेंट, पायाला काही गोष्टी विकलांग असतात त्या आयुष्यभरसाठी राहतात. त्या असं होत नाही की त्या पूर्णपणे नीट होतात. आणि खूप लोकांचा असा प्रश्न असतो की तुम्ही 100% गॅरंटी घ्या किंवा पहिल्या सारखंच आमचा पेशंट होईल का? या आजारामध्ये पेशंट 100% बरं होईल का किंवा पहिल्यासारखं होईल का? हे फक्त वेळच ठरवू शकते. त्याच्यामुळे पॅरालिसिसच्या आजारामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. पॅरालिसिसचे असेही काही पेशंट असतात, की त्यांची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर त्यांना वेळीच इंजेक्शन किंवा सलाईन दिली जाते. तर ते देणं पण योग्य आहे का? किंवा ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर काही वेळेला रुग्ण स्वतःहून ही ट्रीटमेंट थांबवतात आणि पुढे जाऊन त्याचा फॉलोअप घेत नाही. तर हे पेशंटसाठी किती योग्य आहे? अ, आता तुम्ही जे सांगितलं ना, की सलाईन इंजेक्शन्स जे पण काही पॅरालिसिसचे पेशंट असतात, तर पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये जे पण काही मेंदुरोग तज्ञ असतात, त्या मेंदुरोग तज्ञांनी जे पण काही सलाईन इंजेक्शन वगैरे देतात, तर तेवढा जो काही कोर्स झाला म्हणजे इमर्जन्सी पिरियडचा 7 दिवसाचा, 15 दिवसाचा, त्यानंतर यामध्ये इंजेक्शनचा काही एक रोल राहत नाही. अच्छा. पण जे पण काही रक्त पातळीच्या गोळ्या असतील, हं. मेडिसिन असतील, बीपीच्या, कन्व्हर्जन न येण्याच्या, म्हणजे फिट न येण्याच्या गोळ्या, हं, हं. ज्या पण काही मेडिसिन असतील, त्या डॉक्टर सांगतील तोपर्यंत बंद करू नये. हं. आमच्याकडे जे पण काही पेशंट येतात, त्यांना आम्ही परत पुन्हा मेंदुरोग तज्ञांकडे पाठवतो फॉलोअपसाठी, की तुम्ही या गोळ्या औषधं कुठपर्यंत चालू ठेवायच्या, काय चालायचं, हा सर्वस्वी निर्णय डॉक्टर घेतील. हा पेशंटने स्वतः घ्यायला नाही पाहिजे. आमच्याकडे असे काही रुग्ण आलेले आहे, की त्यांनी मध्येच मेडिसिन बंद केले आणि त्यांना सेकंड स्ट्रोक, थर्ड स्ट्रोक पण येऊन गेलेला आहे. असे देखील खूप रुग्ण आहे आमच्याकडे येऊन गेलेले.